पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे 9.5 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। 18 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे। मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली। त्यानंतर सुरू झालेल्या शोध मोहिमेदरम्यान मुलीचा मृतदेह आढळून आला। प्राथमिक माहितीनुसार एका तरुणाने मुलीला सायकलवरून उसाच्या शेतात परिसरात नेल्याचा संशय आहे। त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गळा दाबून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून घटनेचा सखोल तपास सुरू आहे। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल घटनास्थळी दाखल झाले। विविध तपास यंत्रणांच्या मदतीने पुरावे संकलित करून घटनेची पडताळणी केली जात आहे। आज संध्याकाळी दुपारच्या नंतर एक 25 वर्षाच्या तरुणाने एक 9.5 वर्षाची जी मुलगी आहे त्याच्या शेजारी घरात जे राहत होती ते घरी दुसऱ्या मुलाबरोबर खेळत असताना टीव्ही बघत असताना ते त्यांना घरातून ओळख असून बाहेर घेऊन गेला आणि गावी बाहेर हे जे शेत आहे ते शेतात पुढे जाऊन त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे आणि त्याची हत्या केली आहे। याचा जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जे तपास आहे ते चालू करण्यात आलेला आहे। सध्या आमची फॉरेन्सिक टीम जागेवर आहे आणि त्या जागेचा पंचनामा पाहणी हे चालू आहे आणि वैद्यकीय तपासणी जी आहे ती त्याची प्रोसेस सुद्धा चालू आहे। थँक्यू। घटनेनंतर पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी, तपास जलद गतीने पूर्ण करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे।